ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नाशिक रिंग रोड आणि MIDCसाठी सुरू असणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेच्या विरोधामध्ये बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। 26 मे पासून पंचवटी येथील रामकुंड गोदावरी किनारी आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते साहेबराव दातीर, ॲडव्होकेट कैलास खांडबहाले आणि विनोद नाठे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। प्रशासन शेतकऱ्यांना विश्वासात न घेता बळजबरीने भूसंपादन करत आहे असा आरोप करत रिंग रोडसाठी मोबदल्यातील तफावत, महिलांवरील कथित अत्याचार, पोलीस दादागिरी तसेच बिल्डर भूमाफियांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रकल्प राबवले जात आहेत असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला। तसेच पवन दत्ता या प्रांताधिकाऱ्यावरती कारवाईची मागणी देखील करण्यात आली। शेतकऱ्यांनी पुनर्वसन योजना, समान मोबदला, पारदर्शक प्रक्रिया आणि बिल्डर राजकीय नेते यांच्या जमिनींची माहिती जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। प्रशासनाने शेतकऱ्यांशी चर्चा करून भूमिका स्पष्ट द्यावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील देण्यात आलाय। तर यावेळी संतोष सहाने तसेच विष्णू कोकणे, ज्ञानेश्वर चौधरी, राजू जाधव, भास्करा उगले यांच्यासह 17 गावांमधील बाधित शेतकरी या ठिकाणी हजर होते। मुळामध्ये हा रिंग रोडचा जो घाट घातलेला आहे हा पूर्ण भूमाफियांच्या हिताचा आहे। शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही काही विकासाच्या डेव्हलपमेंटच्या विरोधामध्ये नाही, जे नॅरेटिव्ह लोक पसरवत आहेत की शेतकरी विकासाच्या विरोधात आहे, शेतकरी विकासाच्या अजिबात विरोधात नाही। शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आम्ही हा आंदोलनाचा विडा उचललेला आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आणि सरकारलाही विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्या आणि आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत। धन्यवाद। जे काही बाधित शेतकऱ्यांवर हे प्रशासन किंवा राज्य सरकार अन्याय करतंय याच्या विरोधात आम्ही आज 20 ते 25 गावं एकत्रित होऊन आमचा जे काही कैलास भाऊंनी सांगितल्याप्रमाणे प्रातिनिधिक स्वरूपात मंगळवार दिनांक 26/5/26 रोजी आम्ही तेथे आमरण उपोषण व बाकीचे शेतकरी हे बेमुदत साखळी उपोषणाला बसणार आहे। माझी शासनाला आणि या प्रशासनाला एवढीच विनंती आहे, अरे या नाशिकमध्ये चाललंय काय? खरात कुंभमेळा झाला, म्हाडा घोटाळा झाला, लँड जिहाद झाला, लव जिहाद झाला, लैंगिक शोषण झालं, याबाबत तुम्हाला कोणी विरोधी पक्ष नाही ठेवला तुम्हाला विचारायला। आणि आज तुम्ही ज्या म्हणजे नाशिकमध्ये जे भूमाफिया करत आले आहेत, बऱ्याच प्रकारचे गुन्हे झाले, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना यांनी संपवण्याचं काम केलंय त्याच्याही पेक्षा भयानक कृती हे प्रशासन करून या ज्या बाधित शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे ही फार खेदाची बाब आहे। आणि आम्ही रामकुंड हे याच्यामुळेच निवडलं की रामाची भूमी आहे आणि या रामाच्या भूमीत काय चाललंय? अरे तुम्ही अशा पद्धतीने प्रशासन चालवताय, 7 किलोमीटरला तुम्ही रेट देणार नाही, इकडं गवळणा रोडला तुम्ही किती भाव देताय, त्याच्यानंतर बेळगावला गेला तुम्ही काही अकाउंटवर पैसे पण ट्रान्सफर करून दिले, जे देताय त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही। अरे पण ही भावाची तफावत का? तुम्ही शेतकऱ्यांची संमती घेत नाही, शेतकऱ्यांना विचारत नाही। पहाटे 5ला उठून त्या पवन दत्ता सारखा प्रांताधिकारी शेतकरी महिलांवर अत्याचार करतोय आणि आमचा विरोधी पक्ष देखील झोपलाय आणि प्रशासनाला तर कोणी म्हणजे बोलायलाच तयार नाही राहिलं। आज आमच्यात कुणाचंही नेतृत्व नाही। याला शासनाने अन्याय करायचे ठरवले आहे। गोरगरिबांच्या जमिनी बळकावल्याच्या स्वरूपात हे भूसंपादन चालू आहे। या भूसंपादनामागे जवळजवळ भूमाफियांची एक टीम आहे। पहिल्या जमिनी घेतल्या, त्यानंतर आमच्या गावाला उद्ध्वस्त करायचं काम चालू आहे। परंतु आम्ही न्यायालयात गेलो आहे, 3 वेळा निकाल मिळालेले आहे। मान्य उच्च न्यायालयाने 3 वेळा स्थगिती आदेश दिलेले आहे। असे असतानाही सरकारचे चोरून काम सुरू आहे। त्यानंतर आता पुन्हा मागील हप्त्यामध्ये एक रेल्वेचा सुद्धा एक ट्रॅक येऊ राहिला आहे। मुंबई मनमाड रेल्वे लाईन यामध्ये सुद्धा 800 एकर जमीन जाते आणि MIDC मध्ये 600 एकर। किरण आहेर, C24 तास, नाशिक।